कार मंडळी, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल आणि सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण आलो शेतावर आणि शेतावरची अवस्था बघतोय. बघा तुम्ही कसं वातावरण आहे. अवस्था म्हणजे शेत पाण्याची वाढ बघतोय. कारण तर जून महिन्याच्या 7 तारखेला मान्सून आपल्या राज्यामध्ये येत असतो, पण अजूनही पाऊस आलेला नाही आपल्या शेतामध्ये. तर खूप बॅड कंडिशन आहे सध्याची. बघू शकता तुम्ही, शेतसुद्धा पाण्याची वाट बघतोय. रियाजसुद्धा आपल्यासोबत आलेला आहे. बघा रियाज, हाय बोल. हाय हाय बोल ना. हाय. आणि रियाजसुद्धा आपल्या शेतावर आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता शेतसुद्धा पाण्याची वाट बघतंय. तर ते सुद्धा बोलत आहे, पड रे पाण्या कर पाणी पाणी, शेत माझं तानेलेलं चातकावानी. खरंच खूप वाईट परिस्थिती आहे. कारण आताची सध्याची परिस्थिती पावसाची वाढ, या वेळेला आपण पेरण्या वगैरे करत असतो आणि पाऊस पडून 1-10 दिवस होऊन जातात, पण अजूनही पाऊस आलेला नाही. खरंच खूप वाईट परिस्थिती आहे शेतकऱ्यावर. शेतकरी मित्रसुद्धा दुखावलेला आहे आणि सध्याचं वातावरण म्हणजे सांगू शकत नाही, एवढं बेकार चालू आहे. कारण तर प्रत्येक शेतकरी राजा पावसाची वाट बघत असतो. पक्षी प्राणी सगळेजण वाट बघतात पावसाची, पण पाऊस काय पडत नाही. तर पावसा ये रे. खरंच खूप वाट बघतो आम्ही तुझी आणि सर्वांनी विनंती करा की लवकरात लवकर पाऊस येऊ द्या. आणि मागचं तुम्ही वातावरण बघू शकता. आज शेतावर आलो आहे, कामावर आलो डायरेक्ट इकडे. आणि एक मिनिट. तर मंडळी, खरंच बेकार वाटतं आहे. पाऊस तर नाहीच आहे सध्याचं. आणि कामावर गेलो तर कामावरून डायरेक्ट इकडे आलो आहे. थोडा वेळ चहा पाणी घेतला आणि शेतावर आलो. बघू दे शेतावरचं कशी अवस्था आहे. आणि खरंच, आणि हे आपलं मागचं वावर आहे, शेत आहेत. या शेतामध्ये आम्ही भात पेरत असतो. पावसाळी खूप छान इथे वातावरण असतं. इकडे खूप तुडुंब भरलेलं पाणी असतो आणि इथे मासेसुद्धा असतात, वळगणीचे मासे वगैरे. आणि आमचं तिथे मोठं शेत आहे. बाबू चला तिकडे. तर मंडळी, तुम्हाला मी आमचं शेत दाखवतो. इथे खूप मोठं शेत आहे आमचं. तर तिकडे आलेलो आम्ही. या शेताला लावायला आम्हाला 2-2.5 दिवस लागतात. भात शेती लावायला 4-5 माणसं असते तरी पण 2-2.5 दिवस लागतात. मोठे शेत आहे थोडं. या इकडे. हे बघा माझ्या मागे जे शेत आहे ते असं मोठं शेत आहे आणि त्याला भात शेती लावा. अरे बापरे, सॉरी. तर इथे आम्ही भात शेती लावत असतो. आणि इकडे या शेतामध्ये सुद्धा खूप पाणी येतं आहे. त्यानंतर तिकडनं ओढा आहे. ओढ्याचं पाणीसुद्धा शेतामध्ये येतं. मासेसुद्धा खूप मोठे मासे असतात. वलगणीचा मासासुद्धा इकडे असतो. आणि इथे आम्ही हे लावतो आहे, जाळी वगैरे लावतो इथे. कारण इथून पाणी जात असतं आणि त्या पाण्यातून मासे आपले अडकला असतात, जाळी लावतो आम्ही. आणि इकडे म्हणजे पाऊस जेव्हा वाचे लावून होते तेव्हा इकडे खूप हिरवंगार वातावरण आणि खूप पाणी साचलेलं असतं इकडे. तुम्ही चालताना पण तुम्हाला येणार नाही असं एवढं वेगळं हे असतं, पाणी असतं. आणि सध्याचं वातावरण आता संध्याकाळचं वातावरण 6 वाजलेत, तर थोडा हवा सुटली आहे आणि खूप छान वाटतं आहे. कारण तर थंडगार हवा सुटली आता. पण पाऊस सांगतो तुम्हाला, पावसाची वाट बघतो आम्ही. आणि शेणखतसुद्धा टाकलेलं आहे शेतामध्ये. इथे आम्ही दरवर्षी शेणखत टाकत असतो. आता तुम्हाला दिसणार नाही. बघा पूर्ण शेतामध्ये शेणखत टाकलेलं आहे. तर अशी आपली भरपूर शेतं आहेत. म्हणजे प्रत्येकाला आमचे जे आजोबा होते ते पाटील होते आणि पाटलांचे तुम्हाला माहिती जमिनी किती असतात. पाटील बोलले तर त्यांच्या जमिनी म्हणजे खूप असतात. आणि आमचे आजोबा गावचे सर्व काका आणि आमचे चुलत भाऊ सगळे चुलते वगैरे, तर त्यांना प्रत्येकाला वाटेल आहे. आमच्या प्रत्येकाला 3-4 असे 4-4, 5-5 एकर अशी भातशेती आहे. आणि दुसरं बोलू शकतो आपण ते माळरान वगैरे ते पण भरपूर आहे प्रत्येकाला. तर सुखी आहेत सगळे. तसं बोललं तर भरपूर असं छान आमचं म्हणजे जीवन आहे. कारण आमच्या आजोबांनी आमच्यासाठी थोडीफार जागा ठेवलेली आहे, जमीन ठेवलेली आहे. तर खूप छान वाटतं. कारण तर स्वतःची जमीन ही
कधीही तुम्ही काहीही करू पिकू शकता, पेरून पिकू शकता किंवा स्वतःचं इथं पोट भरू शकता. इथे एक बोरवेल वगैरे मारली, लाईटसुद्धा इकडे आलेली आपल्या शेतावर जवळपास. इथून वायर टाकली, बोरिंग मारली तरी आपण सगळ्या गोष्टी इथे भाजीपाला वगैरे किंवा अन्य काही गोष्टी लावू शकतो. पावसाळीसुद्धा इथे भात शेती होतेच, तर उन्हाळी पण आपण काही गोष्टी करू शकतो. इथे फार्म हाऊस बांधू शकतो, आपली स्वतःची इकडे जागा आहे. सगळ्या गोष्टी करतो. विहीरसुद्धा खोदू शकतो. स्वतःच्या मालकीचं शेत असलं की माणूस काहीही करतो, काहीही इथे पिकवू शकतो. कारण तर काही लोकांना जागा नसते, जमीन नसते, 1 गुंठासुद्धा जागा नसते. पण आमच्या वाडवडिलांनी आमच्यासाठी भरपूर जागा ठेवलेली आहे. तर खरं त्यांचा उपकार आहे आमच्यावर की आम्ही नशीबवान आहोत की त्यांनी आमच्यासाठी भरपूर असं जागा जमीन अशी ठेवलेली आहे. तर मंडळी खरंच इकडे शेतावर आलो की मन शांत होतं. घरी तसं एवढं काही हे नाही वाटत, पण इकडे शेतावर आलं की मन रमतं इकडे. कारण ते शेतात काम करायला धमक लागते. शेतकऱ्याचा पोरगा म्हणून खरंच खूप नशिबवान आहे मी. कारण तर शेतीची कामं ही प्रत्येकाला यायला पाहिजे. कारण तर तुम्ही कुठेही काम करायला जा किंवा कुठेही बाहेर जाऊ शकता, पण घरी आल्यावर गावाकडची जमीन, गावाकडचं सुख आणि गावाकडची शेती आपण बघू शकतो. आपलं गावाकडचं घर, या सर्व गोष्टी प्रत्येकाला असं हवं असं वाटत असतं. तसंच आमचं एक प्रकारचं इकडे खूप छान असं वातावरण. कारण गाव आणि आमचं शहर जवळजवळ आहे, त्यामुळे आम्हाला काही टेन्शनच नाही आहे. आणि अशी भाजणी करावी लागते. आता तुम्हाला दिसणार नाही कारण वाऱ्याने सगळं हवेमध्ये उडून गेलं सगळं, पण अशी ती भाजणी करावी लागते. कारण इथं आपण भात करत असतो नांगरणी करून किंवा ट्रॅक्टर फिरवून आपण इथे उकलतो आणि त्याच्यामध्ये भात पेरतो. त्याच्यानंतर मग ते भात पेरणी केल्यानंतर ते मोठं झाल्यानंतर परत त्याला माणसं वगैरे आपण घेतो शेतात काम करायला. आणि त्यानंतर ते माणसं इकडे येतात कामाला. मग ते आपण काय करतो, ते खोदून प्रत्येक शेतामध्ये थोडं आपण लावत असतो. आणि पावसाचा व्हिडिओ मी जेव्हा शेतीचं काम चालू होईल तेव्हा नक्कीच ब्लॉग टाकेल. नक्कीच सर्वांपर्यंत भात शेती कशी करतात याचासुद्धा आपण ब्लॉग टाकणार आहोत. आणि हवा किती सुंदर सुटली आहे पाठीमागे. झाडांची पानंसुद्धा हलत आहेत आणि झाडंसुद्धा मस्त डोलाने डुलत आहेत आणि छान वाटतं. कारण तर गावाकडचं जेवण, गावाकडचं जे राहणीमान आहे माणसाचं, तर खूप छान असतं. कारण हे अनुभव घ्यायला तुम्हाला गावाकडे जन्म घ्यावा लागतो. आणि गावचं सुख या चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत. खूप खूप धन्यवाद. सर्वांनी खूप छान असा सपोर्ट करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आवडल्यास नक्कीच कमेंटसुद्धा करा. आणि इथे पाठीमागे आमच्याकडे जांभळाची झाडं आहेत. तो जांभळाचं झाड आहे. इकडे आंब्याचं झाड आहे. हे बघा, हे आंब्याचं झाड आहे. त्याच्यावर खूप आंबे भेटले होते आम्हाला. तुम्हाला दाखवतो मी झूम. अजूनसुद्धा त्याच्यावर आंबे आहेत. हे बघा, तुम्हाला आंबे बघायला मिळतील. अजूनसुद्धा त्याच्यावर तेवढेच आंबे आहेत. त्याचे 2-3 आम्ही गोणी भरून आंबे तोडले, तरी पण अजूनही त्याच्यावर तेवढेच 1 गोण भरेल एवढे आंबे आहेत. कारण तर खाऊन कंटाळलो आम्ही आता आंबे. पण कोणाला हवे असेल तर अजूनही कमेंट करून सांगा, मी पोस्ट करून देतो आहे. तर खरंच गावाकडचं जेवणामध्ये तुम्ही बघू शकता सर्व गोष्टी. आपल्याला रानमेवा खायला मिळतो. रानमेवा तुम्हाला खायला मिळतो. प्लस इकडे आमच्या इकडे नदी पण सुद्धा जवळच आहे. एक 5 मिनटाच्या अंतरावर इथून चालत गेलं तर नदी आहे. तिथे आम्ही आंघोळीला वगैरे जात असतो. लेडीज वर्ग कपडे धुवायला जातात, कपडे वगैरे धुतात. कारण तर जास्त कपडे असले आपल्या गोधड्या वगैरे घरातल्या काही ब्लँकेट्स वगैरे असतात आपण नदीवरच जाऊन धुतो. तिथे जरा बरं पडतं, पाणी घ्यायला लागत नाही. आणि बंधारा बांधलेला आहे तिथे, त्यामुळे पाणी अडतं तिथे. असंच प्रत्येक ठिकाणी बंधारे आहेत आमच्या नदीवर. खूप छान जागा आहे तिथे. मी नदीवरचे व्हिडिओ टाकलेत बघा, मी स्विमिंग करताना व्हिडिओ टाकलेत. तशी नदी आणि एकदम शांत आणि स्वच्छ पाण्याची नदी आहे आमची. आणि तिकडे तुम्ही जेवण वगैरे बनवायला जाऊ शकता, तिकडे पार्टी करू शकता. संडेला तुम्ही विकेंडला तिथे खूप गर्दी असते. तर खरंच गावाकडचं जेवण हे सर्वांच्या नशिबात नसतं, पण ज्याच्या नशिबात आलं त्यांनी त्याचं सोनं करावं मला असं वाटतं आहे. खूप खूप धन्यवाद सर्वांचं. माझ्या जॉईन झालेल्या सर्व यूट्यूब फॅमिलीला खूप खूप त्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्हवर. आणि हे आमचं शेत आहे. असे भरपूर शेत आहेत इथून थेट तिथपर्यंत. पूर्ण लाईन ही जेवढी दिसते शेतांची आणि माझ्या मागे ही जेवढी खालपर्यंत जागा आहे ती सर्व आपली जागा आहे. इथे काकासांची पण जागा आहे, तिकडे काकासांची आणि मुलत भाऊ त्यांचीसुद्धा तिकडे जागा आहे खाली. तर हे शेत माझं स्वतःचं आमचं आहे. याच्यावरती जे शेत आहेत एक 7-8 शेत आहेत. याच्या खालीसुद्धा आपली शेत आहेत.
ही सुद्धा आपली शेत आहेत सर्व. तुम्हाला इथून लांबून दिसणार नाही, पण ही सर्व जमीन आपली ही ह्या भागातली आहे. अजून तिकडे पण थोडी लांब शेती आहे आपली. एक घराजवळ आपल्या म्हणजे घराच्या बाजूला जवळच तिथे आपलीसुद्धा तिथे सुद्धा शेती आहे. अजून याच्या पुढे तिकडे गेलं लांब नदीकडे थोडंसं, तर तिकडे सुद्धा आपली शेतं आहेत. खूप म्हणजे असे शेतं प्रत्येक ठिकाणी आहेत आपली. आणि सर्व सातबाऱ्याची जमीन आहे आपली. कुठल्याही प्रकारचा कोणाचा आपण 1 रुपयाची सुद्धा जागा घेतलेली नाही. तर ते आजोबांचे आमचे उपकार आहेत की त्यांनी आमच्यासाठी जागा ठेवली. खूप खूप धन्यवाद त्यांचं. आता ते स्वर्गवासी आहेत, पण त्यांचा आशीर्वाद नक्कीच आमच्या पाठीशी आहे. तर चला तर मित्रांनी, सर्वांना व्हिडिओ आवडल्यास कसा वाटला, आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि नक्की शेअर करा. धन्यवाद. बाय बाय.